Audio Jungle. अरे भारत मुक्ती मोर्चाच्या समर्थनात, विद्यार्थी मोर्चाच्या समर्थनात मेरा नाम अलियार खान है। मैं जिला अध्यक्ष लोकसभा का छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद से। जिस तरह से आरएसएस बीजेपी की सरकार ने कटक उड़ीसा में 100 एकड़ में जो मैदान हम लोगों ने परमिशन 2 महीने पहले लेकर उसको बुक किया था, उसके जो तैयारी थी, ये हमारा हर साल का रूटीन है। वाम से तथा भारत मुक्ति मोर्चा तमाम सहयोगी संगठन द्वारा माननीय वामन मेश्राम साहब के नेतृत्व में जो महाअधिवेशन होने वाला था, जहां पर विदेश से भी लोग आने वाले थे, भारत के 725 जिलों से SC ST OBC माइनॉरिटी के लोग आने वाले थे, उसको एक षड्यंत्र पूर्वक जो है उसका परमिशन रद्द करवाकर इन्होंने आर्टिकल 19 का जो हनन किया है सरकार ने, उड़ीसा सरकार और RSS बीजेपी की सरकार ने, उसके विरोध में जो है ये तीसरा चरण है। 4 चरण माननीय वामन मेश्राम साहब के नेतृत्व में पुकारा गया, तो उसका तीसरा चरण है। आने वाला चौथा चरण 22 फरवरी नागपुर के RSS हेडक्वार्टर पे SC ST OBC माइनॉरिटी के हम सभी लोग जाकर उस RSS का हेडक्वार्टर घेरने का काम करेंगे। जिस तरह से भारत के अंदर SC ST OBC तमाम भारत के मूल निवासी का जो हक अधिकार का हनन हो रहा है, आर्टिकल 19 और बाकी जितने हमारे मूलभूत जो अधिकार है उसका हनन हो रहा है, जिस तरह से हम लोगों को प्रताड़ित किया जा रहा है, उसके विरोध में जो है क्योंकि सरकार RSS से चलती है, नागपुर से चलती है, उसके विरोध में जो है हम RSS का हेडक्वार्टर घेरने का प्रयास करेंगे 22 फरवरी 2026 में। या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि हे जे आंदोलन आहे हे संपूर्ण देशभरातील जिल्ह्यांमध्ये होत आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दिनांक 25 डिसेंबर 2025 पासून ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत 5 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दरवर्षीप्रमाणे बामसेफचं होत असते। ओडिसा कटक या ठिकाणी बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन होत होतं, परंतु तिथल्या RSS बीजेपी सरकारनं हे अधिवेशन हरवून काढण्याचा प्रयत्न केला आणि असंवैधानिक कृत्य केलं। आमच्या नागरिकांचे जे मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते डावलण्याचा प्रयत्न इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या वतीनं होत आहे। याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि याच्यानंतर सुद्धा 22 फेब्रुवारी 2026 रोजी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 22 फेब्रुवारी 2026 ला RSSच्या नागपूर येथील हेडक्वार्टरवरती राष्ट्रव्यापी रॅली प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि आमचे हक्क आणि अधिकार वाचले पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमची लढाई लढण्याचं काम करणार आहोत। साथियों, जय मूल्य निवासी, माझं नाव संतोष आळवे, मी भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे। आजचं आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ओडिसामध्ये बीजेपी सरकारनं जे बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन आहे त्या राष्ट्रीय अधिवेशनावर त्यांनी बंदी घातली। त्याच्या विरोधामध्ये आजचं हे आंदोलन होत आहे। आणि चौथ्या टप्प्याचं जे आंदोलन आहे हे
22 फेब्रुवारी 2026 ला नागपूरला RSS हेडक्वार्टरला लाखोच्या संख्येमध्ये आम्ही तिथे हे RSS हेडक्वार्टर घेत आहे आणि मी पूर्ण बहुजन समाजाला अपील करतो, तुम्ही मोठ्या संख्येने तिथे या आणि हे आंदोलन यशस्वी करा. माझं नाव संतोष साळे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष. जय भीम, जय मुली असे. आम्ही जे इथे जमलेलो आहोत आणि जे आंदोलन करीत आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे या देशामध्ये जे कॉन्सेप्ट जे संघटन आहे आणि भारत मुक्ती मोर्चा जे संघटन आहे ते या देशामध्ये संविधान 100% लागू झालं पाहिजे. या देशामध्ये संविधान 100% लागू होऊन ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे. याच्यासाठी दिवस रात्र संघर्ष करीत आहे आणि जे या देशातले मूल निवासी जे आहेत 85% यांना जागृत करीत आहे. पण या देशामध्ये जे मनुवादी जे सरकार आहे, RSS BJPचं जे सरकार आहे, हे सरकार आमचा मूलभूत अधिकार तर घेतच आहे पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. जे की आमचा आवाज इथल्या मूल निवासी लोकांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे, आमचा आवाज या देशामध्ये पोहोचला नाही पाहिजे. त्यामुळे आमचा तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून त्यांनी जो ओडिसामध्ये बामशेपचं 42वं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि भारत मुक्ती मोर्चाचं हे 15वं राष्ट्रीय अधिवेशन होतं. हे राष्ट्रीय अधिवेशन परमिशन देऊनही ओडिसाच्या सरकारनं, म्हणजे तिथं बीजेपीचं सरकार आहे, RSS निर्मित बीजेपीचं सरकार आहे, या सरकारनं जाणून बुजून आमचे परमिशन रद्द केलं. आणि रद्द केल्याचं का केलं? कारण की परमिशन रद्द नाही केलंय, हे संविधानावर घाला घातला. जे संविधान आहे या संविधानावर घाला घातला. कारण की या 3.5% लोकांना या देशामध्ये बनवादी व्यवस्था आणायची आहे आणि मूलभूत अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत ते संविधानाचे अधिकार त्यांना नाकारायचे आहेत आणि त्यांच्या मनानुसार आज या देशामध्ये होत आहे. VM मध्ये घोटाळा होतोय तरी पण VM मशीन बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे गेलं तरी करत नाही. पण जे हक्क अधिकाराचे जे कानून आहे UGC त्याला सुप्रीम कोर्टानं पाबंदी घातली आणि येणाऱ्या 22 तारखेला जिथून यांचा जन्म होतो, जो या देशाची जननी आहे, RSS आहे, या RSS वरती 22 तारखेला आम्ही महामोर्चा घेऊन जाणार आहेत. माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या दिशानिर्देशनाखाली आमचं चौथं चरण आता फक्त चलो RSS हेडक्वार्टर नागपूर. धन्यवाद. जय भीम, जय पुण्यवासी. माझं नाव सुरेश बापराव वाघमारे, बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश युवा प्रदेश उपाध्यक्ष.